क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरुनी आवडी, करावी तातडी परमार्था. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरुनी राहो. हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील हा अभंग. या अभंगावरती विस्तृत चर्चा करण्यापूर्वी याचा जो भावार्थ आहे तो भावार्थ आपल्या पुढे ठेवणं मी माझं कर्तव्य समजतोय. काय म्हणतात जगद्गुरु संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये, तर मनुष्याने भवसिंधू तरुण जाण्यासाठी क्षणाक्षणाला विचार करत राहावा. भव म्हणजे संसार आणि सिंधू म्हणजे सागर. हा सागर, संसाररूपी सागर तरुण जाण्यासाठी क्षणाक्षणाला विचार करत राहावा. हा देह नाशिवंत आहे, तो कधी ना कधी जाणार आहे आणि काळ हा आयुष्याला खात आहे. त्यामुळे आपण सावधान असावे. संतांची संगती करण्यास आवड धरावी आणि आवड धरून परमार्थ करण्यासाठी तातडी करावी. अशा पद्धतीचं आवाहन, अशा पद्धतीचा संदेश जगद्गुरु संत तुकाराम महाराज करतात. तर काय करू नये हे सांगताना जगद्गुरु सांगतात की इहलोकीतील व्यवहाराच्या धुराने डोळे भरून आपण राहू नये. म्हणजे जे अहंकार आहे, पद, प्रतिष्ठा, संपत्ती, सौंदर्य, याचा जो अहंकार आहे तो अहंकार टाकून द्यावा. त्याने डोळे धुराने जसे भरतात तसे भरू देऊ नये. अशा पद्धतीचं आवाहन जगद्गुरु संत तुकाराम महाराज प्रस्तुत अभंगामध्ये करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. या अभंगावरती विस्तृत चर्चेपूर्वी मी थोडक्यामध्ये या ठिकाणी परिहार देणं उचित समजतो. मी जिल्हा परिषदेला शिक्षक आहे आणि जिल्हा परिषदेला शिक्षक असतानाच वारकरी संप्रदायाची आवड असल्यामुळे या क्षेत्रामध्ये आपण सुद्धा वारकरी म्हणून योगदान दिलं पाहिजे आणि यासाठी तरुणांनी याकडे यावं. वारकरी संप्रदाय हा जगातला आदर्श असा संप्रदाय आहे आणि वारकरी विचारधारा ही जगातली एक अत्यंत उच्च कोटीची विचारधारा आहे आणि या विचारधारेचे आपण सुद्धा पाईक असावे. आपण सुद्धा आपलं याच्यामध्ये योगदान असावं आणि ते सक्रिय असावं. म्हणून समोरच्याऐवजी आपल्या सर्वांनी जी मला संधी दिलेली आहे, यामध्ये आजचं जे निमित्त आहे, स्मृतिशेष जगन्नाथरावजी मुळे यांच्या 13वीच्या निमित्ताने आजची ही सेवा, या सेवेची जी संधी आहे, आमचे शिक्षक मित्र चक्रपाणी मुळे यांनी या सेवेसाठी मला फोन केला आणि त्यांच्या शब्दाला टाळणं शक्य नव्हतं, अशक्य नव्हतं आणि म्हणून मी त्यांना लगेचच होकार दिला आणि ह्या सेवेची संधी मला दिल्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो. आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व गुणवंत, जे अतिशय आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय ज्यांचं नाव आहे, या ठिकाणी गायनाचार्य कपिल महाराज गुडे, जे वारकरी शिक्षण संस्था पांगरखेड्या या ठिकाणी शिक्षक आहेत, त्याचबरोबर या मृदुंगमणी, त्याचबरोबर गायनाचार्य, सर्व उपस्थित गुणीजन आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित सज्जन हो. ज्येष्ठ आपल्या सर्वांना या प्रसंगी मी नमस्कार करतो आणि आपल्याशी या प्रसंगी एक संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये नवे गाथेमध्ये संपूर्णपणे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आपला जर माथा वटणीवर आणायचा असेल तर गाथा हा निश्चितपणे आपण वाचला पाहिजे, अनुसरला पाहिजे. असा हा गाथा आहे जो आपल्या प्रत्येकाच्या घरात असणं गरजेचं आहे. संत तुकाराम महाराजांनी काय विचार करावा हे जे सांगितलेलं आहे आणि कसा करावा तो क्षणाक्षणाला विचार कसा करावा याचं आपण जर सरळ जर वर्गीकरण केलं तर काही गोष्टींचा विचार कधीच करू नये, काही गोष्टींचा विचार कधी कधी करावा आणि 3 नंबर काही गोष्टींचा विचार सतत करावा.
तर मग असे जे 1, 2, 3 जे वर्गीकरण केलं यामध्ये जो पहिली जी गोष्ट आहे, की काही गोष्टीचा विचार कधीच करू नये. मग अशा काही गोष्टी आहेत का, की ज्याचा विचार कधीच करू नये? तर आहेत. पण त्यातली 1 नंबरची गोष्ट आहे, की व्यसन. व्यसनाचा विचार कधीच करू नये. मग याच्यामध्ये अनेकांना दारूचं व्यसन आहे, अनेकांना तंबाखूचं व्यसन आहे, अनेकांना जुगाराचं व्यसन आहे, अनेकांना चोरीसारखं व्यसन आहे, अनेकांना श्रीसंगाचं सुद्धा व्यसन आहे. हे सर्व जे व्यसन आहेत याचा विचार मनुष्याने आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये कधीच करू नये. कारण काय होतंय, या दारूसारखं जे आहे, या दारूच्या संदर्भाने संत रविदासांचा एक दोहा आहे, की मदिरा का पीजिए जो चढ़े सो तुरंत उतराय, नाम महारस का पीजिए जो चढ़े सो कभी ना उतराय. म्हणजे दारू काय पिता, जी सकाळी पिल्यानंतर तुम्ही संध्याकाळी ती उतरते किंवा संध्याकाळी पिल्यानंतर सकाळी उतरते, म्हणजे तिचं काय, तुम्ही तर त्याऐवजी काय करा, दारू न पिता नाम महारस, ज्ञानाचा, संप्रदायाचा, वारकरी विचारधारेचा जो रस आहे, महारस आहे, तो सेवन करा. जो सेवन केल्यावर तो कधीच उतरणार नाही. आणि कबीर महाराज सुद्धा एका ठिकाणी म्हणतात, दारू गांजा मत पियो यारो अकल गुंग हो जाती है. म्हणजे दारू आणि गांजा जर पिलं तर त्याच्यामुळे अक्कल गुंग होते. आणि असा जो विचार आहे तो विचार कधीच करू नये. तंबाखूच्या बाबतीमध्ये पण जगद्गुरू म्हणतात, की ओढून या तंबाखू काढील जो धुर, बुडेल ते घर तेने पापे. आणि म्हणून व्यसन करणं, तंबाखू सारखं जे व्यसन करणं हे सुद्धा चुकीचं आहे. याचबरोबर चोरीसारख्या व्यसनाचं पण आपण विचार करायचाच नाही कधीच अशा पद्धतीचं. आणि श्रीसंघाच्या संदर्भामध्ये जगद्गुरूंनी सांगितलेलं, परश्री आम्हा रुक्मिणी समान किंवा माते समान, आणि म्हणजे आपल्या पत्नीशिवाय इतर स्त्रियांसोबत जे संघ आहे तो चुकीचा आहे, त्याचा विचार कधीच करू नये. तसंच पुरुषांच्या जो परपुरुष आहे त्याच्या बाबतीत सुद्धा स्त्रियांनी तसा विचार कधीच करू नये, असं जगद्गुरू आपल्याला या प्रसंगी सांगतात. दुसरा जो विषय आहे, की काही गोष्टीचा विचार कधी कधी करावा. मग काही गोष्टीचा विचार कधी कधी करावा अशा कोणत्या गोष्टी आहेत? यामध्ये 5 गोष्टी आहेत. संतती, संगती, संपत्ती, प्रकृती आणि दैवत. आता पहिली जी गोष्ट आहे ती आहे संगत. संगतीचा बाब जर विचार केला तर संगत कशी आहे? संगतीच्या बाबतीमध्ये आपल्याला निश्चितपणे सांगता येईल, की पतन उद्धार संगतीचा महिमा त्याजावे अधमा संत संगे. यावरती एक छोटासा दृष्टांत मी तुम्हाला सांगेल. संत मीराबाई यांच्या दरबारामध्ये ज्या चित्तोडच्या राजकन्या आहेत, चित्तोडचे जे महाराज आहेत त्यांची कन्या आहे संत मीराबाई. संत मीराबाईचे भजनं सुद्धा प्रसिद्ध आहेत, हे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. या संत मीराबाईच्या राजदरबारामध्ये त्यांची एक दासी होती, जी जस्ट बरीचशी वयस्कर होती. आणि संत मीराबाईची सेवा त्या दरबारामध्ये ती दासी नियमितपणे त्यांच्या सेवेकत होती. त्या दासीचा मुलगा, ज्याचं एक 17 वर्ष वय असेल, तो एके दिवशी आईसोबत राजदरबारामध्ये आला. आणि राजदरबारामध्ये आल्यानंतर त्याची दृष्टी संत मीराबाईवरती पडली. मीराबाई इतक्या सुंदर होत्या आणि त्याला संत मीराबाईला पाहिल्यानंतर त्याला मोह झाला. त्याचे विकार जागृत झाले, वासना जागृत झाली. आणि त्याने बघितल्यानंतर तो दिवसभर ते बघितल्यानंतर संध्याकाळी तो घरी आला. आणि घरी आल्यानंतर तो बेचैन झाला आणि त्याची इच्छा झाली, की मला संत मीराबाई सोबत लग्न करायचंय. दुसऱ्या दिवसापासून त्याचं अन्न पाणी याच्यावरचं लक्ष उडालं. तो सतत संत मीराबाईच्या प्राप्तीची आशा करू लागला. आणि त्यामध्ये मग तो स्वतःला कोंडून ठेवण्यापासून जो त्याच्या अन्न पाण्यावरची जी वासना आहे ती उडाली. हे त्याची आई असणारी जी दासी आहे तिच्या लक्षात आलं, किंवा माझा जो मुलगा आहे हा काही खात नाहीये, पाणी वगैरे किंवा सगळा उदास राहत आहे. मग त्याला ती विचारते, बाळा तुझं काही दुखतंय का, वैद्याला वगैरे बोलवायचंय का, किंवा काय झालं तू सांग.
तर तो म्हणतो काही झालं नाही. 2 दिवस होतात, 4 दिवस होतात. शेवटी 7व्या दिवशी आई त्याला शपथ घालते, "तुला सांग काय झालं तर? तू म्हणजे जेवत नाहीयेस, तू उदास राहतोस." पण तो सांगतो, "आई, मी त्या दिवशी तुझ्यासोबत आलो होतो आणि त्या दिवशी मी मीराबाईला पाहिलं आणि तेव्हापासून माझी त्यांच्यावरती इच्छा जडलेली आहे. मला मीराबाईसोबत लग्न करायचं आहे." आता आई म्हणते, "बाळा, हे शक्यच नाहीये. तू असं कसं हे विचार करू शकतो? आपण एक दासी आहोत. तू दासीचा मुलगा आहे. त्या राजाची मुलगी आहे. त्या महाराणीचा दर्जा आहे त्यांचा. तू हे कसं शक्य आहे? त्या राजकन्या आहेत." म्हणतो, "ते मला माहिती नाहीये." आणि म्हणून ठीक आहे. आईला ज्यावेळेस हे कळतंय, आई फार उदास होते. आईला सुद्धा या गोष्टीचा काय करावं तिच्या लक्षात येत नाही आणि ती सुद्धा उदास होऊन जाते आणि ती पुन्हा आपल्या कामावरती जाते. कामावरती ती सुद्धा तिचं अन्नावरचं लक्ष हे होते, कामातलं लक्ष राहत नाहीये आणि त्या सुद्धा सतत उदास राहतात. ही गोष्ट संत मीराबाईच्या लक्षात येते आणि 2-4 दिवस झाल्यानंतर त्या दासीला विचारतात, "दासी, काय तू आजारी वगैरे आहेस का? किंवा राजवैद्याला वगैरे बोलवायचंय का? तू जशी नेहमी राहत होती तशी राहत नाहीयेस." त्या म्हणतात, "काही नाही झालं." "अरे नाही, तुला सांग," म्हणे. म्हणे ती सांगत नाहीये तरी त्या मग त्याला हे करतात, की तुला सांगावं लागेल. त्या म्हणतात, "ठीक आहे, मी सांगते, पण तुम्ही मला रागावर नाही असं एक वचन द्या." "ठीक आहे," म्हणे, "तुला वचन देते मी, तुला रागावर नाही." आणि त्यावेळेस ती सांगते, की "राणीसाहेब, माझा मुलगा जो एकुलता एक आहे, तो एके दिवशी आपल्या दरबारात आला होता आणि त्यांनी तुम्हाला पाहिलं आणि तेव्हापासून त्याची इच्छा झालेली आहे, की त्याला तुमच्यासोबत लग्न करायचं आहे." दासीचं हे ऐकून मीराबाई शांतपणे म्हणतात, "काही हरकत नाही. ठीक आहे. तू काय कर, उद्या त्याला घेऊन ये. मी त्याच्याशी बोलते." आणि मग दुसऱ्या दिवशी दासी आपल्या मुलाला घेऊन येते. त्या मुलाला अ, अ, मीराबाई त्याच्याशी बोलतात आणि त्याला सांगतात, "ठीक आहे. फक्त माझी एक अट आहे, की तू माझ्यासोबत एक 14 दिवस राहायचंय आणि मी जे सांगेन तसं तुला वागायचंय. 15व्या दिवशी आपण लग्न करू." तो लगेचच कबूल होतो आणि काहीही करायला तयार होतो. "हो, मी काहीही करायला तयार आहे." आणि लगेचच त्या दिवसापासून तो मीराबाईच्या संपर्कात येतो आणि मीराबाईच्या संपर्कात आल्यानंतर मीराबाई त्याला रोज सकाळ सकाळ, दुपार, संध्याकाळ रोज त्याला भजनामध्ये "गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल बोलो" अशा पद्धतीचं जे भजन आहे तो दिवसभर भजनात राहतो आणि त्याच्यामध्ये असणारे जे विकार वगैरे आहेत ते हळूहळू हळूहळू सगळे नष्ट होतात. असे 14 दिवस होतात. 14व्या दिवशी राणी म्हणते, मीराबाई म्हणतात, की "उद्या आपल्याला आता लग्न करायचं आहे. तुला आठवतंय ना?" आणि तो त्याचा उद्गार असतात, "राणीसाहेब, माझी चूक झाली आहे." तो राणीसाहेबांचं दर्शन घेतो आणि माझे जे विकार होते, माझी जी वासना आहे, ती वासना पूर्णपणे जळालेली आहे. मला तुमच्यासोबत लग्न करायचं नाहीये. म्हणजे संगतीचा जो परिणाम आहे, तो संगतीचा परिणाम आपल्याला या प्रसंगातून, या दृष्टांतातून सहज लक्षात येतो. म्हणून संगत आपण कुणाची करावी हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. जर संगत आपण चांगल्याची केली, सत्संगती मिले रे माधो, जैसे मधु को मखिरा, अशा पद्धतीचा एक दोहा संत रविदासांचा सुद्धा आहे. आपण त्यावरती जास्त चर्चा न करता आपला जो दुसरा जो मुद्दा आहे त्यावरती आपण एक चर्चा करूया. दुसरा आहे संपत्ती. आता संपत्ती किती कमवावी आणि कशी कमवावी, हे फार महत्त्वाचं आहे. संपत्तीच्या बाबतीमध्ये "जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचार वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी." धन जोडावं, पण ते उत्तम मार्गाने, उत्तम व्यवहारातून. धन असावं, पैसा असावा. पैसा फार गरजेचा आहे. कारण संसार हा नेटका करण्यासाठी आपल्याला जी संपत्ती आहे, पैसा आहे, तो चांगल्या श्रमातून कमवणं गरजेचं आहे आणि तो चांगल्या व्यवहारासाठी, सत्कार्यासाठी खर्च करणं सुद्धा गरजेचं आहे. पैसा, संपत्ती ही आवश्यक आहे. आपण देरेहारी पलंगावर ही जी प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती चुकीची आहे आणि तशा प्रवृत्तीची अपेक्षा जगद्गुरूंनी सुद्धा केलेली नाहीये. त्यांनी सुद्धा मेहनतीने पैसा कमवावा, श्रमाने पैसा कमवावा आणि ते सत्कर्माने कमवावा याबाबत आग्रह केलेला आहे. पुढचं जे आहे की आहे ते संतती. आता संततीच्या बाबतीमध्ये
आपण बघतोय एक विचार आहे की संततीसाठी संपत्ती कमविण्यापेक्षा संपत्ती निर्माण करणारी संतती घडवा. वाक्य पुन्हा एकदा सांगतोय की संततीसाठी संपत्ती, संतती म्हणजे मुलांसाठी संपत्ती पैसा, संततीसाठी संपत्ती कमविण्यापेक्षा संपत्ती निर्माण करणारी, पैसा निर्माण करणारी संतती, संतती म्हणजे मुलं घडवा. मुलांनी पैसा त्यांच्या आयुष्यामध्ये स्वतः निर्माण केला पाहिजे. अशा पद्धतीचं शिक्षण, अशा पद्धतीला त्यांच्यावरती संस्कार केला पाहिजे असा हा विचार सांगतोय. आणि म्हणून याची खूप मोठी गरज आहे. या संदर्भाने निश्चितपणे मी तुम्हाला जो एक संस्कृत श्लोक आहे तो संस्कृत श्लोक तुमच्या पुढे ठेवील. एकेनापि सुपुत्रेण सिहि स्वपिती निर्भयम सहेव दशमी पुत्रे भार वहती रासमी. या संस्कृत श्लोकाचा अर्थ सहज सोपा आहे की एकेनापि सुपुत्रेण, एकच पुत्र असणारी सिंहीण जी जंगलामध्ये मुक्तपणे निर्भयपणे संचार करते, पण 10 पुत्र असणारी जी गाढवीन आहे, जिला गाढवीला ती आहे, तिला 10 पुत्र जरी असले तरी तिला ओझं व्हायचं काम करते. तिचे जे आपण वऱ्हाचं जरी बघितलं तरी ते आजूबाजूला चेंडरे मेंढरे दिसतात. म्हणजे आपल्याला पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, हा जो विचार आहे तो विचार आपल्या आचरणात आणणं फार गरजेचं आहे. आणि संतती ही संस्कारित असणं अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला या संदर्भाने एक मागच्या वर्षी घडलेलं बन्सीलाल नगर औरंगाबादचं एक उदाहरण सांगेल. तुम्हाला ते आंबेजोगाईचं डॉक्टर गोदमगावकरांचं माहीत आहे, परंतु नंतर हे पुढचं सुद्धा घडलेलं मागच्या वर्षी औरंगाबादच्या बन्सीलाल नगरमध्ये काय घडलंय तर एक वर्ग 1च्या अधिकारी असणारं दाम्पत्य जे सेवानिवृत्त होऊन एक 10-12 वर्ष झाले होते आणि बन्सीलाल नगरमध्ये फ्लॅटमध्ये ते राहायचे. त्यांची जी मुलं आहे ती दोन्ही मुलं विदेशात राहत होती आणि त्यांनी वारंवार मुलांच्या संपर्कात राहावं, मुलांनी यावं यासाठी आग्रह करत होते. परंतु अचानक एके दिवशी या कोविडच्याच काळामध्ये ते दोघं दाम्पत्य फ्लॅटमध्येच मृत झाले. जवळपास 9 दिवस ते जागच्या जागी त्यांची बॉडी तशीच पडून होती. म्हणजे मृत झाले हे कुणालाच पत्ता नाही. ज्या मुलांनी फोन केला ना मुलांना कळालं किंवा मुलांनी त्यांच्याशी संवाद साधला, म्हणजे 9 दिवसानंतर त्या बॉडीचा आतमधून वास येऊ लागला फ्लॅटच्या शेजाऱ्याला. आणि म्हणून त्यांनी पोलिसांना कल्पना दिली आणि पोलीस आले आणि त्यांनी जवळ दार तोडून आतमध्ये प्रवेश केला तर त्यांना दिसलं की जवळपास त्या डेथ बॉडी त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं की जवळपास 10 दिवसापूर्वी वारलेले आहेत. म्हणजे किती भयंकर घटना आहे ही की जी मुलं ज्यांना लहानचं मोठं केलं, वर्ग 1च्या असणारे हे अधिकारी दाम्पत्य ज्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय, ज्यांना कुणीही संपर्क करत नाहीये, ही जी भयंकरता आहे, ही जी संतती किंवा मुलांकडून जी अपेक्षा आहे ती पूर्णपणे त्यांनी चुकीची ठरवलेली आहे. म्हणून अशी संतती हवी आहे की संस्कारित संतती हवी आहे, याचा विचार आम्हाला करणं फार गरजेचं आहे. यानंतर जो चौथा मुद्दा आहे तो आहे प्रकृती. प्रकृती म्हणजे शरीर. शरीर माध्यम खलु धर्म साधनम, असा संस्कृतमध्ये जो विचार आहे की बाबा तुम्हाला जर काही करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला शरीर तुमचं निरोगी असणं फार गरजेचं आहे. शरीराच्या माध्यमातून तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. यालाच इंग्रजीमध्ये एक विचार आहे, साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी. निरोगी शरीरातच निरोगी मन वास करतं. तुमचं मन जर निरोगी ठेवायचं असेल तर तुमचं शरीर निरोगी असणं गरजेचं आहे. आणि म्हणून या निरोगी शरीरासाठी काय गरजेचं आहे तर आहार आणि विहार. तुमचा आहार कसा आहे आणि तुमचं विहार तुम्ही काय करता हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून सात्विक आहार, चौरस आहार असणं फार गरजेचं आहे. याच्यामध्ये अनेकदा या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महिला पण उपस्थित आहेत. आपण जे उपवास व्रत वैकल्य जे घेतलेले आहेत ते व्रत वैकल्य उपवास याला शास्त्रामध्ये किंवा जगद्गुरूच्या गाथेमध्ये कुठेही आधार नाहीये. तुम्ही जो सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार वेगळ्या देवीचा, शुक्रवार कोणत्या देवीचा, संतोषी माता बरोबर, शनिवार, रविवार, मग याच्यामध्ये पुशी आयतवार धरता का नाही, 16 सोमवार, ज्याला गाथेमध्ये कुठेच प्रमाण नाहीये. म्हणजे उपवास कोणता करावा या संदर्भात जगद्गुरु संत तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करतात, मावळ्यांना मार्गदर्शन करतात. गाथेमध्ये त्या संदर्भाचा अभंग आहे, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी.
तुमचे एरवित्त धन ते मज मृत्तिके समान, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास तुका म्हणे मझी आस. फक्त काय करा, व्रत एकादशीचं फक्त पंधरवाडी एकादशी करा, एवढंच या ठिकाणी अपेक्षित केलेलं आहे. बाकी इतर कोणताही उपवास तुम्हाला करणं अपेक्षित केलेलं नाही. मग हे तुम्ही ठरवा आता की कोणते वार करायचे आणि कोणते करायचे नाही. कारण जगद्गुरूची जी सूचना आहे ती स्पष्ट आहे की तुम्ही हे फक्त पंधरवाडी एकादशी करा, बाकी इतर कोणतेही वार करण्याची तुम्हाला गरज नाही. आसरा बिरबा करण्याचीही गरज नाहीये. याचाही विचार तुम्ही करणं फार महत्वाचं आहे. आणि शेवटचं जे आहे की ते खरे दैवत, तुमचे खरे दैवत कोण आहे. कारण आज या बाबतीमध्ये बराचसा संभ्रम निघालेला आहे. वेगवेगळे बाबा, बापू, आम्मा, टम्मा यांनाही तुम्ही खरे देव समजत आहात. तर जगद्गुरु सांगतात की तुमचे खरे दैवत हे तुमचे आईवडील आहे. माय बापे केवळ काशी तेने न वजावे तीर्थाशी. माय बापच हे तुमचे खरे दैवत आहेत. आणि याचं सिद्धांत काय आहे की ज्या आपलं वारकऱ्याचं एकमेव दैवत काय आहे तर ते पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठल. वारकऱ्यांचं, महाराष्ट्रातल्या वारकऱ्याचं, भारतातल्या वारकऱ्यांचं एकमेव दैवत काय आहे तर पंढरपूरचा पांडुरंग विठ्ठल. आणि त्याच दैवताला आम्ही मानलं पाहिजे. परंतु आज आमचं तसं झालंय का? आमच्या घरामध्ये वेगवेगळी गर्दी झालेली आहे ज्याची आम्हाला गरज नाहीये. आम्हाला सांगितलं आमचा एक विठ्ठल प्रचंड, इतर देवाचं न पाहू तोंड. आणि त्या विठ्ठलानेच कुणाला सुचवलं की जो आपल्याला पुंडलिकाची कथा माहित आहे की पुंडलिकाच्या भेटीसाठी स्वतः पांडुरंग परमात्मा विठ्ठल हा त्यांच्या भेटीसाठी येतोय. कुठं? चंद्रभागेमध्ये. आणि त्यावेळेस पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत असतो. आणि तो आपल्या आईवडिलांची सेवा जी करत आहे ती न थांबवता पांडुरंग विठ्ठलाला वेटिंगवर ठेवतो, त्यांना उभा करतो. आणि म्हणून आईवडिलांच्या सेवेत खंड पडू देत नाही. आणि म्हणून पांडुरंग विठ्ठल हे पुंडलिकाचं जे मोठेपण आहे त्या पुंडलिकाचं मोठेपण, पुंडलिकाचा गौरव करतात. की म्हणून की पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे ठेले, तैसा होई सावधान, रधी धरा नारायण, तुका म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. म्हणून आईवडिलांशी आपण जे खरं दैवत आहे त्यांच्यासोबत त्यांना काय हवं असतंय, त्यांना वेळेवर जेवण, औषध, जे आवश्यक कपडे, औषध पाणी आणि त्यांच्याशी बोलण्याची संवाद, एवढंच त्यांना अपेक्षित आहे. या बाबतीतच आपण निश्चितपणे विचार करत राहावा. विचार कधी कधी या बाबतीत विचार करावा असं सांगतात. आणि तिसरा जो प्रकार आहे, काही विचार हा सतत करावा. आता कोणता विचार सतत करावा, प्रत्यक्षाने करावा, हेच अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. शनी हाच करावा विचार, तरावया पार भव सिंधू, संसार रूपी सागर तरुण जाण्याचा आम्ही जो क्षणाक्षणाला विचार केला पाहिजे. भगवंताने मला हा नरदेह दिला आहे. हा नरदेह कशा करता दिला आहे? देवे दिला देह भजन गोमटा, तो या झाला फाट बाधिकेचा. म्हणजे आम्हाला जो नरदेह दिलेला आहे तो भजनासाठी आणि दिलेला आहे. त्यामुळं आम्ही तरुण वयातच, मन तरुण असताना, शरीर तरुण असताना परमार्थाकडे, अध्यात्माकडे, सत विचाराकडे वळलो पाहिजे. कारण संत तुकाराम महाराज सांगतात की नाशिवंत देह आहे. हा नाशिवंत देह जर आम्ही योग्य वयातच, जर योग्य वेळीच जर हे केलं नाही तर तो नाशिवंत देह जाणार आहे. म्हणून साधक प्रश्न विचारतात जगद्गुरूंना की आत्ताच का विचार करायचा, क्षणोक्षणीच विचार का करायचा, वृद्धावस्थेत गेलं तर नाही केलं तर चालणार नाही का? तर जगद्गुरू सांगतात की तुम्हाला विचार हा क्षणोक्षणाला करायचा आहे. आयुष्याच्या शेवटी केला तर चालणार नाही. कारण या देहाचा एक क्षण सुद्धा भरोसा नाहीये. हेच अभंगाचं दुसरं चरण. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आणि म्हणून जे क्षणभंगूर जीवन आहे, क्षणभंगूर आयुष्य आहे, या क्षणभंगूर आयुष्याला आपण
त्याचा भरोसा राहत नाही आणि म्हणून सावधान राहण्याचं सांगितलेलं आहे. आणि म्हणून ही सावधानता आम्हाला निश्चितपणे असणं गरजेचं आहे. सावधान नाही जर आम्ही झालो तर आम्हाला निश्चितपणे याबाबत पुढची जी संकटे आहेत त्या संकटावरती आम्हाला सावधान आम्ही फक्त लग्नात झालेलो आहे की शुभमंगल सावधान, नंतर कुठं सावधान झालेलो नाही. आणि म्हणून जगद्गुरू या अभंगाच्या द्वारे आपल्याला सांगतात की आपण सावधान व्हा आणि सावधान होऊन काय करा तर सावध झालो हरीच्या आलो जागरणा, किंवा उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा. सावध झाल्यानंतर काय करायचे हेच जगद्गुरू अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संत समागमी धरावी आवड, संतांचं जे समागम आहे, संतांचा सहवास हा फार महत्वाचा आहे. तो आवडीने धरावा आणि परमार्थ करण्यासाठी तातडी करावी. आता संत म्हणजे कोण, तर संतांची जी ओळख आहे ती संत पण आपल्याला समजले पाहिजेत. कारण आजकाल आपल्याला अनेक डोंगरार टेकडीवरती किंवा अनेक ठिकाणी बाबा बापू आम्मा टम्मा हे जे फार म्हणजे त्यांचा फार भक्त परिवार बी उघडे नागडे साधू पण झालेले आहेत. किंवा जर भगवे कपडे घातले म्हणून साधू होत नाही, याबाबत जगद्गुरूंचं प्रमाण पण आहे. भगवे तरी श्वान, जर श्वान पण भगवा आहे म्हणून ते काय साधू आहे का, ते संत आहे का, तर नाहीये. संतांची ओळख करत असताना आपल्याला आणखी संत कसे ओळखायचे तर याच्या बाबतीत ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून राख, डोळे झाकुनी करती पाप, दाऊनी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा, तुका म्हणे जळो तयांची संगती, तुका म्हणे सांगू किती जळो तयांची संगती. हे जे अंगाला भगवं वगैरे घालणं किंवा हे जे ढोंगीपणा आहे, हे भोंदूपणा आहे असं जगद्गुरू सांगतात. आणि म्हणून यांच्यापासून सावध राहा. जे विषयाचा सोहळा भोगतात हे सर्व ढोंगी आहेत, हे साधू नाही आहेत. तर साधू कोणाला म्हणायचं याच्या संदर्भाने जगद्गुरू म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखा. जे आजारी आहेत, ज्यांना गरज आहे, जे पीडित आहेत, त्यांना जो आपले म्हणतोय, त्यांची जो सेवा करतोय, त्यांना जो मदत करतोय, तो साधू, तो संत. आणि म्हणून अशा ठिकाणी संतत्व आहे हे याची ओळख आपल्याला जगद्गुरू करून देतात. आपल्याला हेही माहीत आहे की बरेच जण साधू की ऐसे संत झाले कळी, तोंडी तंबाखूची नळी. तंबाखू गांजा ओढणारे साधू कसे होतील, व्यसन करणारे साधू संत कसे होतील, याची ही ओळख आम्हाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी करून दिलेली आहे. फक्त आम्ही ती विचारात घेणं, तिच्यावरती विचार करणं फार महत्वाचं आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज 450 वर्षानंतरही आजही आम्हाला मार्गदर्शन करत आहेत. ते कशा पद्धतीनं करत आहेत तर संत तुकाराम महाराजांचा गाथा, हरिपाठ, संत नामदेवांचा गाथा, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, ही जी सगळं साहित्य आहे याचं आम्ही वाचन चिंतन केलं पाहिजे. आणि त्या माध्यमातूनच आम्हाला जो आमचा परमार्थ आहे, परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन, जे श्रेष्ठ धन आहे त्या श्रेष्ठ धनाची आम्ही प्राप्ती करू शकतो. या संदर्भाने जे श्रेष्ठ धन कोणतं आहे, जे आम्हाला आवश्यक आहे, आमच्याकडे जे असलं पाहिजे, जे धन आहे ज्ञानाचं धन, ते ज्ञानाचं धन आमच्याकडे जर असेल तर आमचा परमार्थ हा निश्चितपणे अतिशय चांगला होणार आहे. आणि म्हणून या संदर्भाने या धनाच्या बाबतीमध्ये जे परम धन आहे, जे परम श्रेष्ठ जे धन आहे, त्या धनासंदर्भामध्ये आम्हाला संसार सोयीला लागल्यावर परमार्थ करू असे म्हणतात. आणि जगद्गुरू म्हणतात, संसार करता करता परमार्थ करावा. संसार करता करता जर परमार्थ केला तरच आम्हाला प्रपंच करूनी परमार्थ करावा, वाचे आळवावा पांडुरंग. साधक जगद्गुरूला प्रश्न विचारतात, महाराज आपण काय काय करावे, हे सर्व सांगितले आहे, पण काय करू नये हे सांगा. जगद्गुरू संत तुकाराम महाराज तेच 4थ्या चरणात सांगतात, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नको डोळे धुरे भरवणे राहो. सत्ता, संपत्ती, सौंदर्य, पद, प्रतिष्ठा यांचा अहंकार धरू नको. जर
हे सुंदर असे जीवन जे मिळालेलं आहे या सुंदर जीवनामध्ये, कारण सत्ता ही फार काळ टिकत राहत नाहीये. संपत्ती सुद्धा तिचाही गर्व होऊ देऊ नको, अहंभार होऊ नको. सौंदर्याचं सुद्धा हे फार काळ नाहीये. पद प्रतिष्ठा आज आहे उद्या नाहीये. आणि म्हणून त्यांचा जो अहंकार आहे तो अहंकार करू नये. तो म्हणजे डोळे धुरे भरून या राहो, जो नको, हे जो धूर आहे, हा जो अहंकार आहे तो अहंकार कोणत्याच उपयोगाचा नाहीये. तो अहंकार संपला पाहिजे, तो नष्ट झाला पाहिजे, तो अहंकार धरू नये, अशा पद्धतीचं आव्हान जगद्गुरु संत तुकाराम महाराज या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये करतात. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम 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 तुकाराम.